इराणनं तेल अवीव, जेरुसलेम आणि हायफा या शहरांवरती हल्ले केले. इराणनं सोरोका हॉस्पिटलवरती हल्ला चढवला. हॉस्पिटलवरती झालेल्या हल्ल्यानंतर तिथे धुराचे प्रचंड लोट पाहायला मिळाले. जीव वाचवण्यासाठी नागरिकांची एकच पळापळ झाली. इराणच्या जोरदार हल्ल्यामुळे रस्ते निर्मनुष्य झाले. जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी बंकरचा आसरा घेतला. जेरुसलेम, तेल अवीवमध्ये स्फोटांचे आणि सायरनचे आवाज ऐकायला येत आहेत. त्यातच इराणचे विदेश मंत्री अब्बास अरागची यांनी मोठं वक्तव्य केलं. इस्रायलला इराणवर केलेल्या हल्ल्याचा पश्चाताप होईल असा थेट इशारा इराणनं आता दिलेला आहे. तर दुसरीकडे इस्रायलनंही इराणवरती आग ओकून मागे हटणार नसल्याचं दाखवून दिलं. इराणच्या खोंदाब अणुऊर्जा प्रकल्पाजवळ मोठा हल्ला करण्यात आला. हा परिसर इराणच्या अणु कार्यक्रमात महत्त्वाचा असल्यानं इस्रायलनं इथेच नेमका हल्ला करून जोरदार दणका दिलाय. मात्र या दोन देशातील युद्ध पश्चिम आशियातल्या मोठ्या संहारात रूपांतरित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे